नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. लय तत्वाचे स्वामी म्हणून भगवान शिवांकडे बघितले जाते. म्हणूनच म्हणतात की अपमृत्यूचे भय टाळण्यासाठी, चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी व सकल मनोकामना पूर्तीसाठी भगवान शंकरांचे पूजन केले जाते. प्रत्येकाच्या घरात शिवलिंग स्वरूप असलेल्या भगवान शिवांचे पूजन हे महत्त्वाचे ठरते. ज्या योगे प्रत्येक कुटुंबाला असलेल्या कुलदैवताचा आशीर्वाद मिळत असतो. भगवान शिवांचे पूजन हे कुलदैवताचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असावा यासाठी प्रामुख्याने केले जाते. मृदः कोटी गुणम स्वर्ण, स्वर्णात कोटी गुणम मणी, मणे कोटी गुणम बाणो, बाणात कोटी गुणम रस, स्वात परतरम लिंग न भूतो न भविष्यती. अर्थातच माती किंवा दगडाच्या शिवलिंगाच्या पूजनाच्या फळापेक्षा करोडपटीने फळ हे स्वर्ण निर्मित शिवलिंगाच्या पूजनाने मिळत असते. या सुवर्णापेक्षा करोडोपटीने फळ हे मणी आणि मणीपेक्षा करोडोपटीने अधिक फळ हे बाणलिंग नर्मदेश्वराच्या पूजनाने मिळते. नर्मदेश्वर बाणलिंग करोडोपटीने अधिक फळ पारद शिवलिंगाच्या पूजनाने किंवा दर्शनाने प्राप्त होत असते. पारद निर्मित शिवलिंगापेक्षा श्रेष्ठ शिवलिंग न या संसारात आहे आणि होणारही नाही. भगवान शिवांनी स्वतः म्हटले आहे की 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनापेक्षाही पारद शिवलिंगाचे दर्शन घेणारा व्यक्ती हा मला सर्वात जास्त प्रिय आहे. योग उपनिषद रसलिंग म्हणजेच पारदलिंग हे महालिंग आहे. लिंग महात्म्यात सुद्धा याचं वर्णन आहे. याला शिवशक्तीचे घर किंवा शिवालय सुद्धा म्हटले जाते. हे प्राप्त होण्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात व आध्यात्मिक असो की भौतिक असो सर्व प्राप्त होऊन मनुष्य इच्छापूर्ती मिळवून सुखी व समृद्ध जीवन जगतो. भगवान शंकर स्वतः भगवती माता पार्वतीला म्हणतात की जो पाऱ्याच्या लिंगाचे पूजन करतो त्याला जीवनात अपमृत्यूचे भय उरत नाही. कुठल्याही कोणत्याही कशाही परिस्थितीत त्याच्या घरी दरिद्रता येत नाही. जो व्यक्ती पारद शिवलिंगाचे पूजन करतो त्याच्यासारखा सौभाग्यशाली दुसरा कोणताही व्यक्ती नाही. ज्या वास्तूत हे पारद शिवलिंग स्थापन केलेले असते त्या ठिकाणचे त्या वास्तूतले सर्व वास्तुदोष नाहीसे होतात. नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा यांचा परिणाम संपूर्णतः संपून जातो. मग तो तांत्रिक प्रयोग असो की ग्रहांचे दोष असो, भूत प्रेत पिशाच यांचा त्रास असेल तरी ते क्षणात निघून जातात असे संत महात्म्यात सांगतात. पारद शिवलिंग हे छोटे मोठे कसेही स्वरूपात असले तरी ते अत्यंत पूजनीय मानले जाते. उत्तम परिणामकारक व फलदायी असलेले हे पारद शिवलिंग याचे दर्शन सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रत्येकाचे कुलदैवत शिवाचे स्वरूप मानतात. म्हणून ज्या घरात या लिंगाचे पूजन केले जाते त्या घराण्याला कुलदैवताचा खऱ्या स्वरूपाने कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. रुद्रसिद्धीमध्ये सुद्धा उल्लेख असा आहे की बाणासुराने पारद शिवलिंगाची पूजा करूनच मनोकामना म्हणून इच्छित वर प्राप्त करवून घेतला. रावणाने सुद्धा पारद शिवलिंगाचे पूजन करूनच भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले व अनेक शक्ती प्राप्त करून घेतल्या. शिवलिंगाची पूजा तर सर्वच राजा महाराजांनी केलेला असा उल्लेख आपल्याला आढळतो. श्रीरामांनी रामेश्वर येथे पूजन करून शिवलिंगाची स्थापना केली. श्रीकृष्णाने देखील शिवाचे पूजन करून दिवसाची सुरुवात करत असत. शिवछत्रपतींनी देखील हर हर महादेवाचा नारा घेत जयघोष करत स्वराज्याची स्थापना केली. ते एक उत्तम शिवलिंगाचे उपासक आणि अभ्यासकही होते. आजही शिवलिंग प्रतापगडावर भवानी मातेच्या मंदिरात सर्वांसाठी दर्शनाला खुले आहे. ज्यांच्या घरात शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवलिंगाचे पूजन केले जाते त्या व्यक्ती आपल्या क्षेत्रात अत्यंत उंच पदाला उच्च दर्जाचे काम करतात, नावारूपाला येतात व प्रसिद्धी आपोआप त्यांना मिळत राहते. विवाह होण्यासाठी
या पारद शिवलिंगावर बुधवारी 1 मूठ अख्खे मूग व शनिवारी 1 मूठ काळे तीळ वाहिल्याने उत्तम जोडीदार मिळून विवाह शीघ्र होण्यास मदत होते. पार्वती मातेने सुद्धा हेच पूजन केले होते. पारद शिवलिंगाबद्दल अनेक लोकांच्या मनात अज्ञानामुळे गैरसमजांची निर्मिती आहे. त्याचे नियम खूप कडक आहेत किंवा शिवलिंग हे घरात ठेवू नये, परंतु असे काहीच नाही. भगवान शंकराला भोलेनाथच म्हटले आहे. हे कधीही भक्तांचे अहित होऊ देत नाहीत. शिवलिंगाचे पूजन घरात करू नये अशा कुठल्याही शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी नाहीत. कुठल्याही ग्रंथात शिवलिंगाच्या पूजनाला अडसर नाही. ऋषी परंपरेत देखील कोणत्याही संतांनी असे सांगितलेले नाही. म्हणून आपण योग्य त्या शास्त्रशुद्ध असलेल्या शिवलिंगाचे पूजन आपल्या घरात अवश्य करावे. पारा हा धातू शंकराच्या अंशापासून तयार झालेला धातू आहे. पारद शिवलिंग हे पारा धातूपासून बनवले जाते. पारा हा निसर्गतः द्रवरूप असतो, म्हणून त्याला विशिष्ट घनरूप देऊन शिवलिंग तयार केले जाते. पारद शिवलिंग हे स्वयंसिद्ध असल्याने त्याचे पूजन हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाते. मनोवांछित संतती प्राप्त होते. त्या शिवलिंगाच्या पूजनाने मोक्षप्राप्तीला देखील मनुष्य जातो. वास्तू पवित्र होते. वास्तूतील वास्तुदोष, ग्रहदोष यांचा नाश होतो. विवाह इच्छितांचे विवाह लवकर वेळेत जमतात. इतर धातूच्या शिवलिंगाच्या पूजनाने तर फायदा होतोच, परंतु पारद शिवलिंग हे त्वरित शीघ्र फलदायी मानले जाते. स्वयंसिद्ध असे शिवलिंग आपल्या रोजच्या पूजनात असावे. पारद शिवलिंगाला एक वरदान मानले जाते. या शिवलिंगाचे पूजन केल्याने धन, आरोग्य, ज्ञान आणि ऐश्वर्य मिळते, अशी मान्यता ही शास्त्रसंमत आहे. ज्या घरात पारद शिवलिंगाचे पूजन केले जाते तेथील वास्तुदोष दूर होतो. या शिवलिंगाच्या शुभ प्रभावामुळे घरातील व्यक्तींचे सर्व बाधा, पीडा, नजरदोष यापासून संरक्षण होताना दिसते. शास्त्रामध्ये पारद शिवलिंगाचे अधिक महत्त्व मानले गेले आहे. पारद शिवलिंगाच्या पूजनेने लक्ष्मी माता प्रसन्न होते. पारद शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव आणि कालिका माता यांची स्थापना आहे, असे शास्त्रात मानले गेले आहे. शेकडो अश्वमेध यज्ञ आणि करोडो गायींचे दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्यापेक्षा अधिक पुण्य हे पारद शिवलिंगाच्या पूजनेने प्राप्त होते. त्यामुळे धनप्राप्ती होतेच होते. त्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील कमी होण्यास मदत होते. असे हे पारद शिवलिंग शक्य झाल्यास देवघरात स्थापन करून रोज याचे पूजन केल्यास, अभिषेक केल्यास आपल्याही मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.